नमस्कार. आपण वसंत ऋतूमध्ये आहोत. एक चैतन्याची झळाळी, नवा उत्साह लाभलेला हा ऋतू. फक्त चैतन्यच नव्हे तर अनेक उत्सवांची नांदी हा ऋतू आपल्यासाठी घेऊन येत असतो. आणि त्यापैकीच एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे गुढीपाडवा. सजलेल्या रंगीबेरंगी गुढ्यांच्यामुळं आपल्याला गुढीपाडवा लक्षात राहतोच, पण त्याचबरोबर कडुनिंब आणि गुळाची संमिश्र चव सुद्धा आपल्याला नेहमी पाडव्याची आठवण करून देत असते. फक्त पाडवाच नव्हे तर असे अनेक सण आपल्याला आरोग्याचा संदेश देऊन जात असतात. फक्त आपण त्यांच्याकडे त्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं तेच बघणार आहोत. कडुनिंब आणि गूळ हा आपण पाडव्याला का खातो, या वनस्पतीचं आपल्या आरोग्यामध्ये काय योगदान आहे, हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. वन ट्री फार्मसी किंवा नॅचरल ड्रग स्टोअर म्हणून ओळखला जाणारा हा कडुनिंब इंडियन नीम किंवा प्राईड ऑफ चायना म्हणूनही ओळखला जातो. मेलिसी फॅमिलीमधील ह्या वृक्षाचं शास्त्रीय नाव अझाडिरॅक्टा इंडिका असं आहे. अझाडिरॅक्टा हा खरं म्हणजे पर्शियन शब्द आहे. त्याचा अर्थ होतो आझाद दराख्त ए हिंद, म्हणजेच अ फ्री ट्री फ्रॉम इंडिया. पण फक्त भारतातच नव्हे तर भारताबरोबर नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया, चीन ह्या देशांच्या मध्ये हा वृक्ष अगदी सहज आढळतो. हा एक सदाहरित वृक्ष असून झपाट्याने वाढणारा वृक्ष आहे. ह्याचा विस्तार खूप मोठा असल्यामुळे सावली देणारा हा वृक्ष म्हणून ओळखला जातो. तसंच प्रदूषण कमी करण्यासाठीही ह्याची खूप ख्याती आहे. ह्याचं एक वैशिष्ट्य असं की ह्याची पाने, फुले, फळे, खोड ह्या प्रत्येक अवयवाचा काही ना काहीतरी औषधी उपयोग आहेच. त्याचबरोबर अमृताचं वहन ज्या वेळेला झालं त्यावेळेला अमृताचे काही थेंब ह्या वृक्षावरती पडले आणि म्हणून अमृतासम म्हणूनही ह्याची प्रशस्ती अनेक ग्रंथांच्या मध्ये केलेली आहे. कडुनिंबाविषयी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1995 साली युरोपियन पेटंट असोसिएशनने डॉक्टर W.R. ग्रेस यांच्या नावे कडुनिंबाचा वापर फंगल आजारांच्या मध्ये होतो असा एक पेटंट जारी केला. ज्यावेळेला ही गोष्ट भारतीय शास्त्रज्ञांना समजली त्यावेळेला त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की ह्याच आजारांच्या वरती कडुनिंबाचा वापर आयुर्वेदाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षांच्या पासून होत आहे. पण हा अभ्यास पूर्वी कधीही सायंटिफिक जर्नलमध्ये प्रकाशित झाला नसल्यामुळे आपल्या शास्त्रज्ञांना अनेक कायदेशीर लढाया लढाव्या लागल्या. त्यांच्या प्रयत्नातून शेवटी 2005 साली कडुनिंब हा भारतीय औषधांच्या मध्ये खूप अगोदरपासून वापरला जातोय हे मान्य करण्यात आलं. पण हा एक दुर्दैवी अनुभव होता आणि असे अनुभव पुन्हा येऊ नयेत म्हणून भारतीय सरकारने TKDL म्हणजेच ट्रेडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररीची स्थापना केली आणि त्याच्यामार्फत अशा अनेक वनस्पती आणि त्यांचे औषधी उपयोग ह्यांचे पेटंट घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. आता याच कडुनिंबाचा नेमका पाडव्याशी काय संबंध आहे हे बघूत. साधारणतः मार्च एप्रिल हे 2 महिने म्हणजेच पाडव्याच्या दरम्यान येणारा कालावधी हा वसंत ऋतू म्हणून ओळखला जातो. ह्या ऋतूमध्ये कफदोषाचा प्रकोप होत असतो आणि त्यामुळं कफाचे विकार जसे की सर्दी, खोकला, सायनसेस हे जास्त प्रमाणात आढळतात. हे विकार कमी करण्यासाठी, कफ कमी करण्यासाठी कडुनिंब चांगला उपयोगी ठरतो. पण नेमकं ह्याच्यामध्ये गुळाचा संबंध कुठे येतो? तर कडुनिंब जरी कफदोष कमी करत असला तरी सुद्धा त्याच्यामुळं काही प्रमाणात वातदोष वाढण्याची शक्यता असते. तोच वातदोष वाढू नये म्हणून कडुनिंबाबरोबर गुळ घेण्याची प्रथा आहे. कडुनिंब आणि गुळाचं हे जे कॉम्बिनेशन आहे ह्याला नॅचरल डिटॉक्स कॉम्बिनेशन म्हणून ओळखलं जातं. मग फक्त पाडव्याच्या दिवशीच हे कॉम्बिनेशन घ्यावं का? तर तसं अजिबात नसून आपण पूर्ण वसंत ऋतूमध्ये कडुनिंब आणि गुळ एकत्र घेऊ शकतो. आता जसं ह्याला आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्व आहे तसंच आध्यात्मिक महत्त्व सुद्धा आहे. कडुनिंब हा अगदी कडू आहे तर गुळ हा गोड आहे. आता हा जो कडू आणि गोडाचा जो संगम आहे तो आपण सहजतेने स्वीकारतो. तो आपल्या आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक आहे. तसंच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुख आणि दुःखाला तोंड द्यावं लागतं आणि हीच सुख दुःख आपण सहजतेने स्वीकारण्याचा संदेश ह्या कृतीतून आपल्याला मिळत राहतो. कडुनिंबामधून अझाडिरॅक्टिन, निब्बिडिल, निबिडोन, क्वार्सेटिन तसेच कॅरोटीन असे अनेक घटक मिळतात. व्हिटॅमिन C सुद्धा याच्यातून विपुल प्रमाणात मिळतं. त्यामुळे कडुनिंब अनेक आजारांच्या वरती खूप फायदेशीर ठरतं.
कडुनिंब पचनशक्ती वाढवतं, तसेच अरुची म्हणजे तोंडाची चव गेली असेल तर ती परत आणण्यासाठी सुद्धा ह्याचा फायदा होतो. तोंड येणे, हिरड्या सुजणे तसेच दाताचे आरोग्य राखण्यासाठी सुद्धा कडुनिंबाचा फायदा दिसून आला आहे. आतड्यातील आणि पोटातील व्रण भरण्यासाठी सुद्धा ह्याचा नेहमीच वापर केला जातो. यकृताचे आजार, कावीळ आणि यकृतातील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी सुद्धा कडुनिंबासारखा उत्तम उपाय नाही. कडुनिंब हा रक्त शुद्धीकरणासाठी खूप फायदेशीर ठरतो आणि तसंच त्वचा विकारांच्या मध्ये तर कडुनिंब वरदानच समजला जातो. सोरायसिस आहे, पिंपल्स आहेत, त्याचबरोबर अंगावरती उठणारं पित्त असेल, पुरळ असेल, ह्याच्यामध्ये कडुनिंबाचा रस नेहमीच फायदेशीर ठरत आला आहे. तसंच केसामध्ये जंतू संसर्ग होणं असेल, अनेक जखमा जलद गतीने भरायच्या असतील तरीही कडुनिंब फायदेशीर ठरतो. इतकंच नव्हे तर आजकाल कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी कडुनिंब फायदेशीर ठरतो हे संशोधनातून सुद्धा दिसून आलं आहे. कडुनिंबाच्या पानाचा 2 ते 4 या प्रमाणात आपण चघळून खाण्यासाठी वापर केला तरी ते चांगलं राहील. जर तुम्हाला रस वापरायचा असेल तर 10 ते 20 मिली ह्या प्रमाणात रस वापरू शकता आणि जर तुम्हाला कडुनिंबाचं चूर्ण वापरायचं असेल तर 2 ते 4 ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये तुम्ही कडुनिंबाचं चूर्ण सुद्धा वापरू शकता. पण प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते, त्यामुळे नक्की तुमच्या प्रकृतीला कडुनिंब वापरायला चालेल की नाही आणि जर वापरायचा असेल तर तो किती डोसमध्ये वापरायचा ह्याच्यासाठी तुम्ही वैद्यकीय मार्गदर्शन घेतलेलं नक्कीच चांगलं राहील. बऱ्याच वेळेला नित्य नेमाने कडुनिंबाचा रस घेणारे लोक सुद्धा आढळतात. पण कडुनिंब कफ जरी कमी करत असला, त्वचेला जरी हितकर असला तरीही त्याच्या लघु आणि वृक्ष गुणांच्यामुळे वात प्रकोप होऊ शकतो. त्यामुळे वाताची प्रकृती असलेल्यांनी कडुनिंब हा जपूनच वापरावा. तसेच इतरांनी सुद्धा कडुनिंबाचा गरज नसताना वापर टाळावा. शक्यतो वसंत आणि शरद ऋतू म्हणजेच मार्च आणि एप्रिल आणि ऑक्टोबर हिटचा कालावधी ह्याच्यामध्ये तुम्ही कडुनिंब वापरू शकता. इतर वेळेला जर कडुनिंब वापरायचा असेल तर तुमच्या प्रकृतीला चालेल की नाही आणि त्याची तुम्हाला खरंच गरज आहे की नाही ह्याचा विचार किंवा ह्याचा सल्ला मात्र नक्कीच घ्या. सर्वच अंगाने म्हणजेच हेल्थ, हायजीन आणि ब्युटी ह्या दृष्टिकोनातून कडुनिंब फायदेशीर ठरतोच. मग असं कडुनिंब आणि त्याचबरोबर गुळाचं मिश्रण हे चाकायला आपण पाडव्याची वाट बघण्यापेक्षा आजपासून कडुनिंब चाकायला सुरुवात करूया आणि त्याचा फायदा नक्कीच घेऊया. आपल्याला असेच आणखी काही व्हिडिओ जर ऐकायचे असतील, बघायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. धन्यवाद.